आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हॅव टू आणि हॅज टूचा उपयोग. ज्या वेळेस आपल्याला एखादी क्रिया करावी लागते असे सांगायचे असते तेव्हा हॅव टू किंवा हॅज टूचा वापर करतात. हॅव टूचा वापर कुठे करायचा? जर सब्जेक्ट अनेकवचनी जसे की आय, वी, यू, दे किंवा प्लुरल नाउन असेल त्यापुढे हॅव टू वापरतात. हॅज टूचा वापर कुठे करायचा? जर सब्जेक्ट एकवचनी असेल तर जसे की ही, शी, इट. सिंग्युलर नाउन जसे की राम, श्याम, नेहा, गीता त्यापुढे हॅज टू वापरतात. एक्झाम्पल्स बघूयात. मला सकाळी लवकर उठावे लागते. आय हॅव टू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. हे आहे पॉझिटिव्ह सेंटेन्स म्हणजेच होकारार्थी वाक्य. आता याचंच निगेटिव्ह बघा. मला सकाळी लवकर उठावे लागत नाही. आय डू नॉट हॅव टू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. किंवा आय डोंट हॅव टू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. येथे डू नॉटचं कॉन्ट्रॅक्शन आहे डोंट. आता या वाक्याचं इंटरोगेटिव्ह सेंटेन्स बघा. मला सकाळी लवकर उठावे लागत नाही. मला सकाळी लवकर उठावे लागते का? डू आय हॅव टू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग? डू आय हॅव टू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. हा आहे व्हर्बल क्वेश्चन म्हणजेच ज्याची सुरुवात व्हर्बने होते. येथे आयच्या पुढे डू वापरलेला आहे. याचं उत्तर आपण यस किंवा नो अशा प्रकारे देऊ शकतो. मला सकाळी लवकर उठावे लागते का? हो, मला सकाळी लवकर उठावे लागते. यस, आय हॅव टू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. मला सकाळी लवकर उठावे लागते. इथे बघा, मला सकाळी लवकर उठावे लागत नाही का? डू आय नॉट हॅव टू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. आता याच वाक्याचा आपण WH टाईपचा क्वेश्चन कशा प्रकारे विचारू शकतो ते बघा. येथे काय आहे? मला सकाळी लवकर उठावे लागते का? आणि या ठिकाणी बघा, मला सकाळी लवकर कधी उठावे लागते? When do I have to get up early in the morning? When do I have to get up early in the morning? मला सकाळी लवकर कधी उठावे लागते? आम्हाला दररोज 8 तास काम करावे लागते. We have to work 8 hours every day. We have to work 8 hours every day. तुला तिचे ऐकावे लागते. You have to listen her. You have to listen her. त्यांना भाषण ऐकावे लागते. They have to listen the speech. They have to listen the speech. आता बघूयात हॅज टूचा वापर कसा करायचा. त्याला सकाळी लवकर उठावे लागते. He has to get up early in the morning. He has to get up early in the morning. येथे बघा, सब्जेक्ट आहे. हा सब्जेक्ट सिंग्युलर आहे त्यामुळे आपण हॅज टू वापरले. हे आहे पॉझिटिव्ह सेंटेन्स. त्याचंच निगेटिव्ह बघा. त्याला सकाळी लवकर उठावे लागत नाही. He does not have to get up early in the morning. येथे बघा, डू ऐवजी आपण डज वापरलेला आहे कारण सब्जेक्ट आहे सिंग्युलर आणि सिंग्युलर सब्जेक्ट पुढे नेहमी डज वापरतात. आणि या ठिकाणी डज वापरल्यामुळे हॅज टू ऐवजी आपण हॅव टू वापरले आहे कारण डज पुढे हॅज वापरत नाहीत. त्याला सकाळी लवकर उठावे लागते का? या वाक्याचं इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. त्याला सकाळी लवकर उठावे लागते आणि त्याला सकाळी लवकर उठावे लागते का? येथे प्रश्न विचारलेला आहे.
डज ही हॅव टू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग? डज ही हॅव टू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग? त्याला सकाळी लवकर उठावे लागते का? तिला अभ्यास करावा लागतो. शी हॅज टू स्टडी. शी हॅज टू स्टडी. त्याला रोज शाळेत जावं लागतं. ही हॅज टू गो टू स्कूल डेली. ही हॅज टू गो टू स्कूल डेली. तिला खूप मेहनत करावी लागते. शी हॅज टू वर्क हार्ड. शी हॅज टू वर्क हार्ड. तिला जेवण बनवावे लागते. तिला जेवण बनवावे लागते. शी हॅज टू कुक फूड. शी हॅज टू कुक फूड. अशा प्रकारे आपण हॅज टूचा वापर करतो.